बेस्ट बसनं अनेकांना उडवलंय। मार्केटमध्ये ही भरधाव बस शिरली आणि बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आहे। अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अनेक जण गंभीर जखमी झालेत। घटनास्थळी मोठी गर्दी आहे। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। मंगेशजी, काय नेमका प्रकार घडला? तुम्ही घटनास्थळी आहात। किती जणांचा मृत्यू झालाय? किती जण गंभीर जखमी आहेत? काही आकडा समोर आलाय? या बाबतीमध्ये रुग्णावरती उपचार सुरू आहेत आणि तातडीने डॉक्टरांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर त्या सर्व रुग्णांवर उपचार शक्यतो करा आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा आदेश दिलेले आहेत की कुठल्या परिस्थितीमध्ये सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। मंगेशजी, पण हा अपघात नेमका कसा घडला? कारण दाटीवाटीचा सगळा परिसर आहे आणि अत्यंत गर्दी असते नेहमीच या परिसरात। बेस्ट बसनं धडक दिली, 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। हो, त्या बाबतीमध्ये नक्कीच जे दोषी असतील आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे हा अपघात झालेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी अपघात आहे आणि या बाबतीमध्ये नक्कीच आपण कोणालाही पाठीशी न घालता ज्या लोकांना हा सगळा त्रास झालेला आहे आणि संपूर्ण गंभीर प्रकार हा झालेला आहे त्या बाबतीत नक्कीच आपण प्रशासनाला सांगितलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये याची संपूर्ण चौकशी करा आणि दोषीवरती कारवाई झाली पाहिजे। मंगेशजी, आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला? काही आकडा तुमच्यापर्यंत कळला? अधिकृत आकडा समोर आलाय? बाबा हॉस्पिटलला सर्वांना घेऊन गेलेले आहेत। माझे सर्व कार्यकर्ते, आपले सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आहेत आणि सर्वजण पहिला प्रथम जे रुग्ण आहेत त्यांना आम्ही मदत करण्याचं त्यांना वाचवण्याचा प्रकार चालू आहे आणि त्यानंतर बाकी आपण बघतो आहोत कशा प्रकारे त्यांना हे करता लागेल। धन्यवाद मंगेशजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत साम टीव्हीशी। घटनास्थळी मोठी गर्दी सध्या झाली आहे। 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलीस घटनास्थळी रवाना झालेत। सध्या परिसरात प्रचंड गर्दी झाली। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्याला घटनास्थळावरनं अधिक माहिती देत आहेत। सचिन, सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की सध्या त्या संपूर्ण परिसरामध्ये मोठं गोंधळाचं वातावरण आहे। कारण 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती आहे आणि त्यामुळे नक्कीच लोकांमध्ये मोठी नाराजी आहे। ज्या बसने या दुर्घटना केलेली आहे त्या बसच्या काचा देखील लोकांनी फोडलेल्या आहेत आणि अजूनही काही जखमींना बाहेर सध्या काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। जवळपास 7 ते 8 लोकांचा मृत्यू या सगळ्या दुर्घटनेत झाल्याचं सांगितलं जातं आणि एवढंच नाही, त्या मृतांचा आकडा हा वाढू देखील शकतो। बेस्ट बस होती, एसी बस होती आणि अचानक ती गर्दीमध्ये घुसली। सांगितलं जातं की बेस्टची ब्रेक जे होते ती फेल झाले आणि त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते अक्षरशः भर मार्केटमध्ये, तिकडे संपूर्ण मार्केट भरलेलं होतं, मोठी गर्दी होती, त्या गर्दीत घुसली आणि अनेक लोक चिरडली गेली। अनेक वाहनांना या बेस्टने धडक दिली। काही लोक रिक्षामध्ये होती ती देखील दगावल्याची सध्या माहिती आहे आणि अनेक लोक सध्या जखमी झालेली आहेत। जखमींना शेजारीच असलेल्या भाभा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की मृतांचा आकडा हा अजूनही वाढण्याची सध्या भीती आहे। सध्या मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे, मात्र लोकांची गर्दी आपण बघतो की लोक नाराज आहेत आणि मोठी गर्दी सध्या संपूर्ण परिसरात झालेली आहे। सचिन, ही बस कोणत्या मार्गावरनं कुठे जात होती त्याबाबत काही माहिती मिळाली आहे? कोणती ही बस होती, त्यात किती प्रवासी होते, याबाबत काही आकडा समोर आलाय? आतापर्यंत जी माहिती मिळते की बेस्ट बसची AC A 322 क्रमांकाची बस होती आणि ही कुर्ला पश्चिमेचं जे बेस्ट बस स्थानक आहे त्या दिशेने ही जात होती आणि एलबीएस रस्ता क्रॉस केल्यानंतर कुर्ला बस स्थानकात जाण्याच्या आधीच या बसचा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा अपघात झालेला आहे। सध्या आपण बघतोय की बेस्ट बस जी आहे तिला बाजूला करण्यात आलेलं आहे, मात्र नागरिक एवढे त्यांना राग आलेला आहे की त्यांनी आपण बघतोय की या बेस्टच्या काचा देखील इकडे लोकांनी फोडलेल्या आहेत। सचिन, सध्या पोलीस देखील घटनास्थळी रवाना झाल्याचं कळतंय। आणखी किती जण अडकलेत बसमध्ये? त्यांना बाहेर काढण्यात येत आहे का? काय सध्या परिस्थिती आहे तिथे? बसमध्ये अडकलेले नाहीत लोक, मात्र आपण बघतोय की ज्या रिक्षा ज्या वाहनांना या बेस्टने धडक दिली त्या वाहनांमध्ये नक्की काही नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जाते। बेस्टचा वेग हा अतिशय भरधाव वेगाची बस होती आणि ज्या गाड्यांना ही बस धडकली त्यांचा अक्षरशः चुरावा झालेला आहे। अनेक जे जखमी आहेत ते काही रिक्षांमध्ये अडकलेले आहेत तर काही वाहनांमध्ये देखील अडकल्याची भीती सध्या इथे वर्तवली जाते आणि त्याच लोकांना काढण्याचा सध्या पोलीस आणि जे स्थानिक आहेत त्यांच्या मदतीने प्रयत्न केला जातोय। जवळ शेजारी भाभा हॉस्पिटल देखील आहे आणि त्याच ठिकाणी जवळपास 10 जखमींना नेल्याची सध्या माहिती आहे। नक्कीच धन्यवाद सचिन, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।
भीषण अपघात घडलाय. मार्केटमध्येही भरधाव बस शिरली आहे. LBS मार्गावरनं कुर्ला डेपोकडे जाणारी ही बस होती आणि याच बसचं चालकाचं नियंत्रण बसवरचं सुटलं आणि यात 7 ते 8 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. मात्र हा मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. सध्या परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणखी 4 ते 5 वाहनांना देखील या बसनं धडक दिली. त्यात वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झालाय, चुराडा झालाय. यातही प्रवासी प्रवास करत होते, त्यांनाही या बसच्या धडकेत ते जखमी झाले. कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची धडक बसली, अनेक जण गंभीर जखमी झालेत. कुर्ला LBS रोडवर मोठा अपघात घडलाय. बेस्ट बसची अनेकांना धडक बसली आहे. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. मार्केटमध्ये भरधाव वेगानं शिरलेल्या बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आहे. अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. मात्र हा आकडा वाढण्याची देखील शक्यता. अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. घटनास्थळी मोठी गर्दी आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यात आलंय. पोलीस घटनास्थळी सध्या रवाना झालेत. भाभा रुग्णालयात जखमींवरती उपचार केले जात आहेत. हा मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे, कारण संध्याकाळचा वेळ होता आणि घरी परतणारा चाकरमानी असेल किंवा मार्केटमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला नागरिक असेल तो याच परिसरात होता आणि हा दाटीवाटीचा परिसर आहे. तिथूनच या बस ये जा करतात, कुर्ला स्थानकात डेपोमध्ये जातात. मात्र त्याच वेळी या बसवरचं नियंत्रण चालकाचं सुटलं आणि ही बस थेट मार्केटमध्ये घुसली. यात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अनेक जण जखमी झालेत. जखमींवरती उपचार केले जात आहेत. ही रिक्षाची दृश्य आपण पाहतोय. या रिक्षाच्या अवस्थेवरनं आपल्याला समजू शकतं कशा पद्धतीत हा अपघात घडला असेल, किती भीषण हा अपघात असेल हे या दृश्यांवरनं स्पष्ट होतं. अक्षरशः चक्काचूर झालाय रिक्षेचा. अशाच 4 ते 5 रिक्षांना या बसनं धडक दिली. त्यानंतर ही बस थेट मार्केटमध्ये शिरली आहे. त्यामुळे बसवरचं पूर्ण नियंत्रण सुटलं आणि ही बस 7 ते 8 जणांना धडक देत अनेकांना जखमी करत अखेर थांबली. मृत्यूची ही बस काळ बनून आली आणि अनेकांचा जीव घेऊन गेली आहे. कुर्ला LBS रोडवर मोठा अपघात घडलाय. ही दृश्य आपण पाहतोय. एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय. 332 नंबरची ही बस जी कुर्ला डेपोकडे जात होती, त्या बस चालकाचं या बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडलाय. 7 ते 8 जणांचा सध्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बाबा रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. जखमींवरती भाभा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. बेस्ट बसची अनेकांना धडक बसली आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी जे होते ते आता संताप व्यक्त करतायत. बेस्टच्या काचा फोडण्यात आल्यात. भरधाव बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली आहे आणि आता इथं सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसही घटनास्थळी रवाना झालेत. पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र आता प्रचंड जमाव इथं जमल्याचं पाहायला मिळतंय आणि बेस्ट बस चालकाला कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. सध्या बेस्ट बस चालक हा पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमका हा अपघात कसा घडला हाच सवाल उपस्थित होतोय. बेस्ट बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. मात्र आता नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. यात 7 ते 8 जणांचा मृत्यू झालाय. मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जवळच भाभा रुग्णालय आहे, त्यामुळे जखमींवरती तातडीनं उपचार केले जात आहेत. यात काही कार तसंच रिक्षा यांना देखील बेस्ट बसनं धडक दिली आणि त्यांचा चक्काचूर झालाय. यात प्रवास करणारे प्रवासी जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. इतकी भीषण ही धडक होती. सचिन पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे. काय अपडेट्स? नक्कीच आपण बघतोय की त्या संपूर्ण परिसरातली गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही, कारण अनेक लोक या दुर्घटनेमध्ये दगावलेले आहेत, तर अनेक लोक जखमी देखील झालेले. त्यामुळे आपण बघतोय की नागरिक हे चांगले संतप्त झालेले आहेत आणि ज्या बसने हा सगळा दुर्घटना केली ती बस देखील इकडे लोकांनी फोडलेली आहे. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील जमलेले आहेत आणि ज्या गाड्या या संपूर्ण दुर्घटनेमध्ये ज्या गाड्यांना बस धडकली होती त्या गाड्यांमध्ये देखील कोणी अडकलं आहे का याची सध्या शहानिशा केली जाते. आपण बघतोय की जवळपास 10 ते 15 लोक या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत, तर 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ज्या जखमींना शेजारीच असलेल्या भाभा रुग्णालयात सध्या भरती करण्यात आलंय. मात्र आपण बघतोय की परिसरातली गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाही. हा स्टेशनच्या जवळचा सगळा परिसर आहे, मार्केटचा परिसर आहे आणि ज्या वेळेला ही दुर्घटना घडली
तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण परिसरात होती आणि त्या गर्दी असताना अचानक ही भरधाव बेस्ट या गर्दीमध्ये घुसली आणि त्याने अनेक लोकांना उडवलं. अनेक जी वाहनं होती त्यांनाही धडकली. रिक्षामध्ये जी लोक होती त्यांचा देखील या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तेव्हा आपण बघतोय की नागरिक हे चांगलेच संतप्त झालेले आहेत सध्या. नक्कीच सचिन, तुम्हाला थोडंसं थांबवतो, एक मोठी प्रतिक्रिया समोर येते, पाहूयात. हम लोग ये हॉल में शादी था, वहाँ पे हम लोग खाना खाने आए थे. उतने में बाहर हल्ला हुआ कि एक्सीडेंट हो गया. बाहर आने पे पता चला 15 से 20 आदमी की मौत हो गई. हमारा गाड़ी हॉल से लगभग 50 मीटर की दूरी पे ये दो टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था. तो हम आए तो बस पूरा अंदर घुस चुका है, पूरा गाड़ी को उड़ा चुका है. लगभग बहुत आदमी मर चुके हैं. एम्बुलेंस पुलिस आ चुकी है. ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया. अब मालूम नहीं अभी ओरिजिनल बात क्या है, बस का ब्रेक फेल हुआ है कि जानबूझ के ठोका है. इतना स्पीड में पहली बात बस क्यों थी वो मालूम नहीं. अभी बस के नीचे एक बॉडी अभी है. अभी ये मेरी गाड़ी है. अब मेरी फैमिली थी, आज मेरी फैमिली अच्छा हुआ हॉल में थी तो बच गई. और अब पता नहीं, गाड़ी तो चलिए ठीक है आ जाएगी आज ना कल, लेकिन ये गलत हुआ जो भी हुआ. तुमच्याकडे प्रत्यक्षदर्शींची प्रतिक्रिया. अत्यंत अपघात नेमका कसा घडला त्यांनी सांगितलं. मात्र 15 ते 20 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हणतात. अधिकृत आकडा समोर आलाय का या संदर्भातला, किती जणांचा मृत्यू झालाय या अपघातात? आतापर्यंत जी पोलिसांकडून माहिती मिळते त्यामध्ये असं म्हणतात की 7 ते 8 लोक या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर अनेक लोक जखमी देखील झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढू देखील शकतो. जवळपास 10 ते 15 लोक या संपूर्ण दुर्घटनेमध्ये जखमी झालेली आहेत आणि त्यांना जवळच्याच भाभा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र आतापर्यंत जी माहिती हाती येते त्यामध्ये 7 ते 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. नक्कीच सचिन, मात्र सध्या या परिसरामध्ये बस बाजूला करण्यात आली आहे का? सध्या प्रचंड गर्दी या परिसरात पाहायला मिळते, तिला कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय का? काय नेमकी परिस्थिती आहे? नक्कीच गर्दी मोठ्या प्रमाणात जमलेली आहे. सगळे नागरिक संतप्त झालेले आहेत. त्यामुळे पोलीस या नागरिकांना समजावून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करते. एवढंच नव्हे तर ज्या बसने अपघात केला होता त्या बसला देखील बाजूला करण्यात आलं आणि वाहतूक सुरळीत करण्याचा इकडे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आपण बघतोय की जवळपास 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालाय तर अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेक संतप्त झाले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि संपूर्ण जो कुर्ला स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे तो देखील इकडे नागरिकांनी अडवून धरल्याचं आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.